कल्याण वाडेघर परिसरात काल दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली। दोन्ही कुटुंबातील या हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करणार म्हणून काकांनीच आम्हाला मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्या संदेश शेलार यांनी केला। तर दुसरीकडे दुसऱ्या कुटुंबातील जखमी विनेश शेलार यांनी आमच्या जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। याच वादातून काल संदेश शेलार व त्याच्या आईने आम्हाला मारहाण करत आम्हाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक त्याला जातीचे वळण दिले जात आहे असा आरोप केला। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्या असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। माझं नाव आहे वितेश रामदास शेलार। मी 2 दिवस झाले माझ्या घराला पाणी येत नव्हतं। मी नळाची पाईपलाईन चेक करायला गेलो होतो। तिथे लाईन फुटली होती, ती मी दुरुस्त केली आणि घरी आलो। घरी आल्यानंतर मी सोल्युशन माझं विसरलो होतो, तिथे चेक करायला गेलो होतो कुठे राहिले कुठे नाही। तेवढे तिथे अक्षय विजय शेलार आणि संगीता विजय शेलार हे दोघं जण तिथे उभे राहून नळाचे व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ काढून माझ्या खोट्याला रचना कट करत होते का याने पाईप फोडले म्हणून। मी तर त्यांना जा विचारला का माझं पाईप तुम्ही फोडले का। 2 दिवस अगोदर त्यांनी नळाचं काम तिथे केले होते, तर त्या रागावून त्यांनी मला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली आणि मला खाली ढकल आणि वरतून दगड फेकून मारून गेला। त्यानंतर आईने त्याच्या माझ्या हातावर PVC पाईपाचे रॉडचे उपट्या टाकल्या माझ्या। त्यानंतर त्यांनी स्वतःच्या बोनवर गाडीवर काचेचा दगड फेकला आणि पळून गेले तिथून। पोलिसांनी तक्रार केली होती, पोलिसांनी फक्त FIR केली, अजून त्यांच्या काय गुन्हा दाखल केला नाही। माझी मागणी अशी 7-8 वर्ष अगोदर त्यांनी माझ्या आईवर हल्ला केला होता, तेव्हा आता हात फ्रॅक्चर झाला होता। त्याच्या आणखी 1 वर्ष अगोदर माझ्या वडिलांनी छातीत दगड फेकून मारला होता, तेव्हा पोलीस प्रशासनाने याच्यावर काहीच कठोर कारवाई केली, गुन्हे दाखल करून त्यांना सोडून दिलेत। आणि तो पोलीस प्रशासनाला सरळ चॅलेंज करतो, मी पैसा फेकतो पोलीस स्टेशनला, पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाही, काही पण करा बोलतात ते बोलतात। हा तिथे गुंडागर्दी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय आणि जागा बळगण्याचा प्रयत्न करतोय तिथे। हा काही कामधंदा करतोय, नोकरी करत नाही, हा फक्त भांडण करायला तिथं बस राहिले, दुसरं काहीच नाही। माझी प्रश्नाची मागणी आहे का आज माझ्या आईवर हल्ला केलाय, माझ्या वडिलांवर केला, आज माझ्यावर केलाय, माझ्या पूर्ण उद्या माझ्या परिवारावर, बायकोवर, भावावर, मुलांवर, मुलगीवर करेल। याच्यावर जर पोलीस प्रशासनाने काही कठोर कारवाई केली नाही, याला अटक केला नाही, ते जिम्मेदारी खडकपाडा पोलीस प्रशासन, अक्षय विजय शेलार, संगीता विजय शेलार, अमोल विजय शेलार, विजय लक्ष्मण शेलार हे सर्वस्व जिम्मेदारी राहतील। माझं नाव संदेश विजय शेलार। कारण की मी अदर कास्टची मुलगी केली तर माझ्या चुलते जे आहेत त्यांना ती गोष्ट खपलेली नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। वितेश रामदास शेलार आणि त्यांचे वडील आणि 4-5 जण जे आहेत त्यांचे भाऊबंदकी म्हणजे ते लोक मिळून म्हणजे मला वाटतं जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत आहेत। माझं संदेश विजय शेलार। आणि काय कशाने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न? माझ्याने त्यांनी त्याच्या हातामध्ये चॉपर रॉड आणि नळाचा पाईप वगैरे घेऊन त्यांनी हे केलेलं आहे आणि आईच्या पण डोक्यामध्ये त्यांनी रॉडची उपट घातलेली आहे आणि त्यांनी आईच्या फायटी वगैरे मारलेल्या आहे छातीमध्ये, पोटामध्ये आणि आईला ढकलून दिलेली आहे त्यांनी आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत होता मला तो। आणि त्यांनी माझ्या मानेवर चॉपरचे वार करण्याचा प्रयत्न केला, मी त्याला त्याचा हात ते चॉपरचं पकडूनच ठेवलेला, त्याच्यामुळे मी हे झालं नाही तर त्यांनी माझा पूर्ण आज हे करण्याचं म्हणजे संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होता तुम्हाला। जीवे ठार मारण्याची मी तो वारंवार धमकी देत होता आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरही त्यांची आई जी होती ती पण शिवीगाळी वगैरे करत होती इथे मला रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।